आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट येते आहे। सोनिया गांधी सध्या पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेल्या आहेत। काही वेळापूर्वीच पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर सोनिया गांधी आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे दिल्लीमध्ये सध्या हाय व्होल्टेज घडामोडी घडतायत आणि त्यामध्ये आता सोनिया गांधी या पोलीस स्थानक परिसरामध्ये मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये त्या आता दाखल झालेल्या आहेत। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून। सोमेश, सोनिया गांधी पोलीस स्टेशनला दाखल झाल्याचं दिसतंय, काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? अमोल, जर आता आपण विचार केला तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरून ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांना थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्याला नेलं होतं। मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सध्या राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात ठेवलेलं आहे स्वतःच्या, आणि त्या ठिकाणी आता काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत। आपण या सगळ्याचा जर प्रतिकात्मक विचार केला तर गेले अनेक दिवस कॉक्रोच जनता पार्टी ज्या आंदोलनामध्ये दिसत होती, तिथे आता काँग्रेस पक्षाचं नेतृत्व, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेतले, हे सुद्धा या सगळ्या मुद्द्यावरून आता चर्चेत आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे। आणि आता आपण पाहतोय की मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये जिथे त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे